ब्रेकनंतर पुढची बातमी। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। याचे कारण म्हणजे बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरच्या आरोपांनंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली आहे। श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन इथल्या कॉटेजमध्ये मुक्कामी आहेत आणि त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलाय। अनिसचे श्याम मानव सध्या नागपुरात आहेत आणि तिथे त्यांच्या कॉटेज बाहेर सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे। याचं कारण म्हणजे त्यांना धमकीचे फोन येऊ लागलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून आपल्या सोबत आहेत। उदय, श्याम मानव जिथे आहेत तिथे काय नेमकी परिस्थिती आहे? मी तुम्हाला आता ही सगळी थेट दृश्य दाखवतो। याच रवी भवनच्या कॉटेजमध्ये जे आहेत ते श्याम मानव मुक्कामी आहेत आणि याच कॉटेजमधून सध्या जे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत त्यांच्यावरती जे आहे ते वाद सुरू आहे। याच कॉटेजमधून जे आहे ते श्याम मानव रोज माध्यमांशी देखील संवाद साधत आहे आणि इथूनच सध्या सगळा हा पत्रव्यवहार चालू आहे। मात्र श्याम मानव इथे आहेत आणि बागेश्वर धामचे जे महंत आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने वाद चालू आहे, कारण ते ज्या पद्धतीने दावा करतात तो दावा अंधश्रद्धा असल्याचा दावा श्याम मानव यांच्याकडून केला जातो। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये हा सगळा वाद चर्चेत आलेला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमक्या गेल्या 2 दिवसापासून येत आहे आणि याची तक्रार आता पोलिसांकडे केल्यानंतर जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त श्याम मानव यांच्या कॉटेज बाहेर तैनात करण्यात आलेला। आपण पाहतोय की स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि एसपीयूचे कर्मचारी श्याम मानव यांच्याकरता तैनात करण्यात आलेला। खरं तर त्यांना आधीच वाय सुरक्षा, मात्र आता त्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर सशस्त्र बंदूकधारी जे पोलीस आहेत ते देखील त्यांच्या कॉटेज बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर दिवसभर त्यांना भेटायला येणारे इथे नागरिक असतात त्यांची नोंद सुद्धा आता आजपासून येथे करायला सुरुवात झालेली आहे। PSI दर्जाचे एक अधिकारी दिलेले आहे। त्यांना ज्या पद्धतीने जीवा मारण्याच्या धमक्या येतात किंवा त्यांच्या जीवाला कुठलाही धोका उत्पन्न होऊ नये या दृष्टीने जी आहे ती पोलीस काळजी करतात। आपल्यासोबत श्याम मानव यांचे सहकारी आहेत हरीश देशमुख, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, मला सांगा काय नेमके फोन त्यांना येत आहे आणि किती त्यांच्या जीवाला धोका आहे? काय धीरेंद्र महाराजा ज्यावेळेस नागपूरला आले त्यांनी दिव्य दरबार भरवला आणि त्या दिव्य दरबारामध्ये काही चमत्कार मंत्रतंत्र किंवा दुसऱ्याच्या मनातले विचार सांगणे अशा प्रकारचे चमत्कार ज्या इथं व्हायला लागले, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा असल्यामुळे आणि जादूटोणा विरोधी कायदा 2013चे ते जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समितीचे प्राध्यापक श्याम मानव ते सहसंघटक आहे आणि त्यामुळे त्यांनी ही आपली स्वतःची जबाबदारी ओळखून ते तर नागपूरला सायन्स अधिवेशनासाठी आले होते, परंतु ह्या ठिकाणी व्हायोलेशन होत आहे कायद्याचं, जादू ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट 1954 याचा सुद्धा भंग होत आहे हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि त्यांची काही व्हिडिओज या ठिकाणी प्रसारित झाले, त्या अनुषंगाने दखल घेऊन यांच्या पोलीस कमिशनरला त्यांनी तक्रार दाखल केली आणि सरळ आमची समिती प्रबोधनाचं काम करते आणि ती दिव्य शक्ती दाखवून स्वतःमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे असं मला सांगा। त्यांना काही धमकीचे फोन आल्याची देखील माहिती आहे? कोणी हे फोन केलेला आहे, किती फोन आलेला आहे आणि किती त्यांच्या जीवाला इथे धोका आहे? ज्या दिवशीपासून बाबाला 30 लाख रुपयाचं चमत्कार दाखवण्याचं आव्हान करण्यात आलं त्यावेळेसपासून पूर्ण बवाल झाला आणि त्यांच्या भक्तांनी कोणत्याच प्रकारची पुढे न येता किंवा आपली तयारी न दाखवता सिद्ध करण्यासाठी आपली शक्ती त्यांनी सरळ प्राध्यापक श्याम मानव यांच्यावर आक्षेप घेतला। त्यांनी धमक्या यायला लागले, मोबाईलमधून धमक्या यायला लागल्या, आम्हाला फोन यायला लागले, आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला धमक्या यायला लागला, तुम्हाला मारून टाकू, दाभोळकर सारखा तुमचा आम्ही परिणाम करू वगैरे, आणि त्यांनी आमच्या विरुद्ध मोर्चा पण काढला। श्याम मानवांच्या तोंडावर त्यांनी क्रॉस मारला। हे सगळे लक्षण आहे की त्यांनी धमक्या दिल्या आणि पोलिसांना काल आम्ही ज्या पद्धतीने दाभोळकर करण्यात आला तशाच पद्धतीची धमकी श्याम मानव यांना दिली आणि त्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो आता मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या कॉटेज बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।